नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव आणि ईश्वरी. प्रेक्षकांनी त्यांचं फॅन पेज काढलेलं आहे आणि भरपूर फॉलोअर वाढत आहेत. कारण ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवच्या पाठीशी उभी राहते ही गोष्ट लोकांना सुद्धा आवडलेली आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकटांशी सामना करत अर्णव ईश्वरी ही स्पर्धा जिंकत आहेत ही गोष्ट सुद्धा लोकांना चांगलीच आवडत आहे. तर इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते की अर्णवला, तुम्हाला ना माझं काहीच वाटत नाहीये. एवढे सगळेजण माझं कौतुक करतायत पण तुम्हाला मात्र त्याचं काही पडलेलं नाहीये. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता, असं म्हणत ईश्वरी चिडलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की अर्णवला माझ्याबद्दल काही वाटत नाहीये, अर्णव माझं कौतुक करत नाहीये. सगळ्यांना माझं वाटतं मी एवढी मदत केली अर्णवला, पण त्याचं अर्णवला काहीच पडलेलं नाहीये. असा राग तिच्या मनात चालू झालेला असतो आणि म्हणून तिने त्या पद्धतीने बोलत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता अर्णव स्वतः उठलेला आहे आणि अर्णव ईश्वरीच्या जवळ आलेला असतो. तिला जवळ घेतो आणि तिला सांगू लागतो की काळजी करू नकोस. कसं आहे माहिती आहे का, आज जे यश संपादन केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. अन्यथा ही गोष्ट शक्यच नव्हती. कारण ज्या पद्धतीने आपल्यावरती संकट येत होती, आपण त्या संकटांचा सामना करत होतो, त्यावरून तर असं कुठेच वाटत नव्हतं की एवढं सहजासहजी ह्या गोष्टी केल्या जातील. कारण कितीही काही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढत आपण पुढे येत होतो हे अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर इकडे राकेशने ठरवलंय की आता जेलमधून पळून जायचं आणि त्यानंतर पहिलं अर्णव ईश्वरीला संपवायचं आहे. एकदा का अर्णव ईश्वरीचा काटा काढला की मग गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत हे राकेशच्या डोक्यात झालेलं आहे. म्हणून त्याने अर्णव ईश्वरीची शोकसभा भरवण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. तर आता राकेशचा नक्की काय डाव आहे, म्हणजे त्याने ते बॉम्ब वगैरे तयार करायला घेतले ते तर आपल्याला माहितीच आहे. आता नक्की काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि मामा, आता मामाने अर्णवला सांगितले की नक्की काय झाले. म्हणजे खरं तर मामाला इथे काळजी वाटते, शंका मामाच्या मनात नाहीये, पण मामाच्या मनात काळजी आहे की वल्लरीला काही झालं तर नसेल ना, म्हणजे तिने लपवून तर ठेवलं नसेल ना आपल्यापासून, अशी शंका त्यांच्या मनात सुरू झालेली आहे. त्यांना काळजी वाटत असते की नक्कीच काहीतरी आहे आणि हे रक्ताचे डाग कसले आहेत हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. म्हणून इकडे अर्णव आता मामीला विचारतो की मामी तू ठीक आहेस ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना, म्हणजे मला ना रूममध्ये तुझ्या रक्ताचा डाग दिसला ना म्हणून विचारलं. तेव्हा मात्र इकडे वल्लरी सांगायला सुरुवात करते, अरे खरंच म्हणजे मला असं काही झालेलं नाही आहे, फक्त काय झालं होतं माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तिचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, लगेच ये. मग त्या घाई गडबडीत निघताना ना माझ्याकडून ग्लास खाली पडला आणि ती काच माझ्या पायाला लागली. थोडंसं लागलेलं होतं, हा ते पुसायचं राहून गेलं ना माझ्याकडून, असं ती सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो नक्की तू ठीक आहे ना, तू कधी येणार आहेस. तेव्हा ती सांगते मी उद्या येते, असं म्हणत आता फोन ठेवलेला असतो. इकडे वल्लरी म्हणते खरंच आज मी सापडलीच असते, आयत्या वेळी मला काहीतरी सुचलंय ना म्हणून बरं झालं. इकडं सौदामिनीला खूप राग आलेला असतो. जे मॉडेल सात्विक फॅशनच्या कंपनीचं मॉडेल आणून तिच्या टेबलवरती ईश्वरीने ठेवलेलं असतं ते सगळं ती उधळून लावते आणि त्याच वेळी तिथे बेलसरे पोचलेलं असतो आणि त्याला मात्र ती म्हणते की या नाही या, तुमच्याकडून दुसरी कुठली अपेक्षाच करू शकत नाहीये ना, कारण तुम्ही काय करू शकता हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे, असा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचवेळी तिचं हे सगळं जे काही बोलणं असतं ते खूप रागात असते, ती खूप रागाने बोलत असते. कारण तिला माहिती आहे की या सगळ्यांचे परिणाम काय होणार आहेत, म्हणून तिची चिडचिड होत असते. तर तिने आता त्या वेलसरेला ओरडायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर त्याला म्हणत असते की तुमचं जे काय चाललेलं आहे ना त्या गोष्टी अजिबात मला पटलेल्या नाही, असं म्हणत तिने इकडे या पद्धतीने ओरडायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर ती म्हणते की तुम्ही काय केलं ते सांगा, कारण तुम्ही काहीच करू शकलेला नाहीत, कारण तुम्ही कुठल्याच गोष्टी केलेल्या नाहीत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही अंगलट आल्यानंतर इथे आलेला आहात, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र ते आयोजक म्हणत असतात की अहो मॅडम काय चुकले माझं, म्हणजे तुम्ही माझ्यावर एवढं का चिडताय, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केलेले आहेत, मी माझ्या परीने सगळं थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता पण ते घडू शकलेलं नाहीये. तेव्हा मात्र ही म्हणत असते काय केले तुम्ही ते सांगा मला, तुम्ही काहीही करू शकलेला नाही, कारण तुम्ही फक्त हातावर हात ठेवून बसलेला आहात.
खरं तर इकडे ही स्वतः पाहत होती की त्या आयोजकाने जाऊन तिच्या सांगण्यावरून ही स्पर्धा थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. पण अचानक जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा मात्र आता तिने आरोप करायला सुरुवात केलेली असते. तिचं फक्त एकच म्हणणं असतं की तुम्ही काहीच करू शकलेला नाही, दुसरा राऊंड सुद्धा ते जिंकून गेलेले आहेत. इकडे ईश्वरी मात्र आता सात्विकाचा फोटो हातात घेऊन त्या फोटोसोबत बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की आई, आज तुम्ही असायला हवं होता. तुम्हाला खरंच तुमच्या मुलाचं खूप कौतुक वाटलं असतं. आज तुमच्या मुलाने ज्या पद्धतीने त्या संकटाशी सामना करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना, ते खरंच पाहण्यासारखं होतं. तुम्हाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटलं असतं, असं म्हणत ईश्वरी कौतुक करत असते. त्याचवेळी सात्विकाचा फोटो तिच्या हातात असतो आणि त्या फोटोसोबत ती बोलत असते. ते पाहून अर्णवला सुद्धा छान वाटलेलं असतं. अर्णव बाहेरून हे सगळं पाहत असतो. अर्णव ते पाहतो आणि त्यालाही छान वाटतं. तो ईश्वरीच्या जवळ येतो आणि आईच्या सोबत तो सुद्धा बोलायला सुरुवात करतो. तेव्हा ईश्वरी हे सगळं जेव्हा पाहते तेव्हा दोघंही म्हणत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, खरंच आई, आज तू असायला हवं होतंस. खरंच ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, ते खरंच पाहण्यासारख्या होत्या. कारण अगं, तुझी सून आणि आम्ही दोघंही लढत आहोत आपली सात्विक फॅशन वाचवण्यासाठी. तेव्हा ईश्वरी इकडं म्हणत असते की आई, काळजी करू नका. काही झालं तरीही तुमच्या नावाची कंपनी आम्ही कधीच दुसरं कोणाच्या घशात जाऊ देणार नाही. ती माघारी मिळवणारच आहोत, असं इकडे ती सांगत असते. आणि त्याचवेळी अर्णव सुद्धा म्हणत असतो. कारण ईश्वरीला माहिती आहे की काही झालं तरीही ती आणि अर्णव जेव्हा एकत्र असतील तेव्हा त्यांच्याशी कोणीच सामना करू शकत नाही. ते दोघं जण सगळ्यांना पुरून उरणार हे तिला माहिती आहे. कुणी कितीही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तरीही आपली कंपनी मी दुसऱ्या कोणाच्या हातात कधीच जाऊ देणार नाही, असं इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी खूप व्यवस्थित पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काही असलं तरीही अर्णव आणि ईश्वरीने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत त्यामुळं कोणालाही कौतुक वाटणार. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आईला म्हणत असतो की मला माहीत नाहीये देवाचा आशीर्वाद असतो की नाही, पण तुझा आशीर्वाद मात्र माझ्यासोबत आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. तू कायम माझ्यासोबत आहे आणि तू माझ्यासाठी काहीही करायची तुझी तयारी असते आणि तुझ्या आशीर्वादामुळंच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, असं अर्णव आईला सांगत असतो. तेव्हा ईश्वरीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटत असतात. फायनली कुठेतरी ईश्वरी आणि अर्णव प्रत्येक संकटाचा सामना करत आता पुढे येत असतात आणि प्रत्येक संकटाशी ते लढत असतात, हे मात्र इथे क्लिअर होत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी म्हणत असते, आज जर मी नसते तर मग काय केलं असतं, असं अर्णवला मुद्दामच सांगत असते. तेव्हा अर्णवने ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं आणि त्या फोटोकडे दोघंही पाहत असतात. खऱ्या अर्थाने त्या दोघांचं आयुष्य हे आता वेगळ्या वर्णावर आलेलं असतं. दोघंही खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ते हँडल करत असतात. त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं करायचं ठरवलेलं आहे ते मात्र खरंच खूप पाहण्यासारखं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्याचा सामना करत अर्णव आणि ईश्वरी पुढे येत आहेत आणि त्या सगळ्यामुळे आता इकडे राकेश, त्याचबरोबर वल्लरी आणि त्याचबरोबर इकडे सौदामिनी यांच्या मात्र शिट्ट्या वाजत चाललेल्या आहेत. त्यांना कळतच नाहीये की आपण यांच्याशी कसं कसं यांना संपवायचं, त्यांना कसं उद्ध्वस्त करायचं. कारण काही केलं तरी ही लोक मात्र त्या सगळ्यातून बाहेरच येत आहेत. कशा पद्धतीने यांना उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठी वेगवेगळे प्लॅन आखले जात असतात आणि ते प्लॅन दोघंही करत असतात. तर इकडे राकेश वाट बघत असतो, काय झालं असेल, आजचा राऊंड, आजची स्पर्धा हरले असतील ना ते दोघं जण. तर ह्या हवालदाराला पैसे देऊन सुद्धा काहीच उपयोग झालेला नाहीये, म्हणजे अजिबात कामाची नाही आहेत ही लोक, असं इकडे राकेश बोलत असतो. तेव्हा तो हवालदार तिथे येतो आणि म्हणतो की अहो साहेब, बंदोबस्ताची ड्युटी होती. तर राकेश म्हणतो काय झालं, म्हणजे मी जे काम सांगितलेलं होतं त्याचं काय झालेलं आहे. त्यावरती तो म्हणतो की अहो साहेब, एक प्रॉब्लेम झालाय, आजचा राऊंड पण ते जिंकलेले आहेत, म्हणजेच सात्विक फॅशननेच आजचा राऊंड सुद्धा जिंकलेला आहे. हे सांगितल्यानंतर राकेशला आणखीच राग येतो. राकेश म्हणतो नाही, काही झालं तरी मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मीच या सगळ्यांना उद्ध्वस्त करू शकतो, हे राकेशच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र राकेश ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो, वागत असतो,
त्यावरून तर क्लिअर होत असतं की त्याने पुढचा प्लॅन त्याच्या डोक्यात तयार करून ठेवलेला आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे तो पुढच्या सगळ्या गोष्टी करणार आहे हे मात्र फिक्स झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे सौदामिनीला आता वल्लरीने फोन केलेला असतो. तेव्हा सौदामिनी म्हणते की आता काय, नाही झालं का, ऑर्डर सोडायचे आहेत का, काय मी काय तुमची सेक्रेटरी वाटली का, नाही आजचा राऊंड हरला म्हणून विचारायला, नाही अजून काय हवंय असं म्हणत ती चिडलेली असते. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते आता हिच्यासोबत काही बोलण्यात अर्थ नाहीये, नाहीतर ही बाई माझ्यावरतीच भडकल असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरी म्हणते हो हो चालेल चालेल, मी ठेवते हा फोन, मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय. कारण वल्लरीने हुशारीने फोन ठेवून दिलेला असतो, कारण तिला माहिती आहे की आपण एकतर तिथं गेलेलो नाहीये आणि आता जर ही सौदामिनी चिडली तर हिच्या तोंडाचा पट्टा चालू होणार आणि हिचं सगळं ऐकून घ्यावं लागणार हे मात्र वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे वल्लरीने आता नम्रताला फोन करायचं ठरवलेलं असतं. सौदामिनीला खूप राग आलेला असतो. सौदामिनीला कळतच नसतं की वल्लरी येत नाहीये आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत, या सगळ्याचा काय अर्थ आहे, काही झालं तरीही हे सगळं मलाच का मॅनेज करावं लागतंय हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे नम्रता आकाशला कॉफी द्यायला आलेली असते. ती कॉफी देते आणि तिथून जात असते. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं, बस ना. तेव्हा नम्रता म्हणते नाही आकाश. आकाश म्हणतो मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस. तेव्हा आकाश म्हणतो काय झालंय नक्की सांग मला. तेव्हा ती म्हणते की आकाश तुम्ही एवढं छान डिझाईन बनवलं होतं, तुम्ही जिंकला असतात ना, मग हे सगळं काय आहे, तुम्ही का तिथं मदतीला गेलात. तेव्हा आकाश म्हणतो तुला माहिती आहे ना, ते जिंकू दे किंवा आपण जिंकू दे, आपण पण ह्या राऊंडमधून पुढे आलोच ना, मग काय प्रॉब्लेम काय आहे. अगं तिथं गरज होती आणि तुला माहिती आहे ना आपण दोन्ही टीम सात्विक फॅशन वाचवण्यासाठीच आहेत ना, मग ह्या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय की आपण जिंकलो आणि ते हरले पाहिजेत, तसं का विचार करतेस तू. तू असा विचार कर ना, आपण जिंकलेलो आहोत आणि तेही जिंकलेले आहेत, आपण बॅकअप म्हणून त्या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत, ही गोष्ट तू का विसरते. तेव्हा मात्र नम्रता म्हणते की बरोबर आहे, तुम्ही अशा पद्धतीने जर विचार करत राहिला तर तुम्ही फक्त बॅकअप म्हणूनच मागे राहणार आहात. तुम्हाला वाटत नाहीये का आकाश आपण पहिलं यावं, ही स्पर्धा जिंकावी आणि त्याचबरोबर त्यानंतर ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये म्हणजे ही स्पर्धा का एकदा आपण जिंकलो की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, आपल्यालाही मान मिळेल, आपण सात्विक फॅशन वाचवली तर काय प्रॉब्लेम आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की मला हेच कळत नाहीये हा विचार तू का करतेस, असा विचार करायची गरजच नाहीये, तेही जिंकू दे आपणही जिंकू दे असा विचार कर ना, कारण आपण जिंकल्याचं तुला काहीच वाटत नाहीये. हा विचार आकाशच्या डोक्यात आलेला असतो आणि तो नम्रताला सांगत असतो. इकडे शिर्केंनी ईश्वरीला फोन केलेला असतो. ते म्हणतात की मॅडम सर बिझी आहेत का, नाही सरांनी माझा फोन रिसीव्ह केलेला नाही आहे, मी त्यांना फोन करत होतो. ईश्वरी म्हणते नाही ते फ्रेश होत आहेत. तेव्हा शिर्के म्हणतात की मॅडम महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, अहो तुमच्या दोघांचे फॅन पेजेस तयार झालेले आहेत आणि सगळीकडे तुमचं कौतुक होतंय आणि तुमचे फॉलोअरसुद्धा वाढत आहेत हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते खरंच. तेव्हा शिर्के म्हणतात की हो. मग आता शिर्के हे सगळं जे काही बोलत आहेत ते अर्णवला ऐकवण्यासाठी ईश्वरीने फोन स्पीकरवरती टाकलेला असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्यावरून स्पष्ट होत असतं की अर्णव आणि ईश्वरी यांचं सगळीकडे कौतुक होत आहे. अर्णव ईश्वरीचं जे कौतुक होत आहे ते पाहून मात्र आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे बाकीच्यांना. कारण ज्या पद्धतीने अर्णव ईश्वरी ही स्पर्धा जिंकण्यासाठी लढत आहेत त्यावरून हे क्लिअर होत आहे की अर्णव ईश्वरी ह्या स्पर्धेसाठी किती कॅपेबल आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये ते कॅलिबर आहे म्हणून तर लोक त्यांना एवढं डोक्यावर घेत आहेत, पण त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळेस कोणता नाही कोणता सामना अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही करावा लागत असतो, कारण अर्णव आणि ईश्वरीला कुठल्याही गोष्टी सहजपणे मिळत नाही आहेत, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेमच फेस करावे लागत असतात आणि त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिकच होऊन बसलेल्या आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही अर्णव ईश्वरीने कितीही व्यवस्थित गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरीही कोणता ना कोणता प्रॉब्लेम त्यांच्यासमोर येऊन थांबलेला असतो. इकडे नम्रताला आता वल्लरी फोन करते आणि विचारू लागते की काय उपयोग आहे सांग ना, म्हणजे एवढं सगळं केलं तरीही जिंकलं कोण, ते दोघंच जिंकले ना, काय उपयोग काय झाला या सगळ्याचा. तेव्हा नम्रता म्हणते की आई तुम्ही विसरताय का, ही स्पर्धा आम्हीही जिंकलोय
अहो तुम्हाला ईश्वरीला हरवण्याच्या नादात तुम्ही आमचं कौतुक करायचं विसरूनच जाताय. मला सांगा, तुम्ही ते ड्रॉप दिले होते, ते ड्रॉप टाकले, त्याचा काही असर व्हायचा होता तो पण झाला, पण ईशूने तरीही ती स्पर्धा जिंकली, ह्यात माझा काय दोष आहे? आता त्यांचं मशीन बंद पडलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे मला कळतच नाही आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला नक्की म्हणायचं आहे काय? असं नम्रता आता वल्लरीला बोलत असते. ती म्हणते की तुम्हाला ना कळतच नाही आहे की तुम्ही काय करताय ते, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की काही झालं तरीही ईश्वरी आणि जिजू हरले पाहिजेत. पण तुमच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये की त्यांना हरवायचं आहे, म्हणून तुम्ही आमच्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागत आहात. कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं की ते हरले पाहिजेत, पण आम्ही जिंकतोय ही गोष्ट तुमच्या लक्षातच येत नाहीये. कारण तुम्ही ही गोष्ट विसरत चाललेला आहात. तुम्हाला या गोष्टीची जाणीवही होत नाहीये की तुमचा मुलगा आणि सून सुद्धा जिंकलेले आहेत. तुम्ही फक्त याच गोष्टींचा विचार करताय की या सगळ्यामध्ये त्यांना हरवायचंय. अहो पण ईश्वरीला हरवताना तुम्ही हे विसरून जाताय की आम्ही पण जिंकलोय, आमचंही कौतुक केलं पाहिजे. इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये आता वाद सुरू असतात. ईश्वरी म्हणत असते, बघितलं ना जसं माझं सगळीकडे कौतुक होत आहे, सगळेजण माझ्या कौतुकामुळे हे सगळं घडत आहे, असं ईश्वरी सांगत असते. मी तुमच्या पाठीशी होते म्हणून हे सगळं झालं. अर्णव म्हणतो की नाही, मी केलंय म्हणून झालंय, असं दोघंही बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मी जर ते मशीन दुरुस्त केलं नसतं तर काय केलं असतं तुम्ही? सांगा ना, कशा पद्धतीने तुम्ही ते वाचवलं असतं आणि कसं तुमचं डिझाईन तयार केलं असतं? अर्णव मात्र मुद्दामच तिला म्हणत असतो की त्यात काय एवढं, केलं असतं मी कसंही, एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये, आणि तू स्वतःला अशी खूप मोठी समजू नकोस, कारण ते काय साधी गोष्ट होती, केलं असतं मी मॅनेज. इकडे नम्रता खूप चिडलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं समजून घ्यायचा प्रयत्न कर, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये, कारण तू तू फक्त सेकंडच राहणार आहे. तू सेकंड येते मला मान्य आहे, पण तुला जर जिंकायचं असेल तर ईश्वरीला हरवावं लागणार आहे. जर तू ईश्वरीला हरवू शकली नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण तू जिंकू शकणार नाही, असं ती तिला सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता नम्रता म्हणते की बरोबर आहे, आई जे म्हणतायत ना त्यात तथ्य आहे. आता मला टोकाचं पाऊल उचलावंच लागणार आहे. जर मला स्वतःला जिंकायचं असेल तर पहिलं मला येशूला हरवणं गरजेचं आहे, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरीने आता तिच्या डोक्यात हे सगळं भरवलेलं आहे. जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू असतं ते मात्र खूपच भयानक असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी गणूबाप्पाच्या समोर आहे. तेव्हा ती म्हणते की सगळ्यांनी माझं कौतुक केलं, अगदी शिर्केंनी सुद्धा फोन करून माझं कौतुक केलेलं आहे, पण घरातल्या माणसाला त्याचं काहीच वाटत नाहीये, कारण त्यांना फक्त त्यांचं स्वतःचं पडलेलं आहे. त्यांनी माझा विचारही केलेला नाहीये. अर्णव सरांना जराही वाटलेलं नाहीये की मीही काहीतरी करू शकते किंवा माझ्यामुळे ही स्पर्धा जिंकू शकलेले आहेत, समजलं का गणूबाप्पा? असं म्हणत ती गणूबाप्पाकडे अर्णवची कंप्लेंट करत असते आणि गणूबाप्पाला सांगत असते, बघितलं ना, त्याचा काही उपयोग होत नाहीये, कारण कितीही काही झालं तरीही कोणाला माझ्याबद्दल काही पडलेलं नाही, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा अर्णव उठतो, ईश्वरीच्या जवळ जातो आणि तिला सांगू लागतो की हो, मला माहिती आहे हे सगळं पॉसिबल झाले ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तू जर नसते तर ह्या गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. इकडे राकेश म्हणतो की आता हा बॉम्ब फुटणार आणि वाट लागणार ती म्हणजे अर्णव ईश्वरीची. कारण ईश्वरी जर माझी झाली नाही, माझी इंदोरी जिलेबी जर माझी झाली नाही तर मी तिला दुसरं कोणाची कधीच होऊ देणार नाही. हा प्लॅन राकेशने केलेला आहे. अर्णव उठलेला आहे, तो ईश्वरीच्या जवळ जातो आणि ईश्वरीला म्हणत असतो की काय होतंय? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही काही नाही आहे. अर्णव म्हणतो की खरंच मस्करी करत होतो ग तुझी, हे सगळं जे काय झालंय ना ते तुझ्यामुळेच झालेलं आहे. इकडे वल्लरीने सुद्धा नम्रताला तीच गोष्ट सांगितलेली की जर तसंच मशीन तुमचं बंद पडलं असतं तर तू दुरुस्त करून आकाशला देऊ शकली असती का, कारण ती तुझ्यापेक्षा हुशार आहे, तू नाही आहे तेवढी हुशार, तू डम आहे, असं तिला सांगितलेलं असतं. आणि तुला जर जिंकायचं असेल तर तिला हरवावं लागणार आहे, ही गोष्ट आधी लक्षात ठेव, हे तिच्या डोक्यात भरवलेलं आहे. आता अर्णवने ईश्वरीचं कौतुक केलेलं आहे, तिचे हात हातात घेतलेले आहेत आणि तिला सांगितलंय की हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं पॉसिबल होऊ शकत आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.